मी नाव दिलेलं आहे. पूर्वी आजी त्याला पाचक म्हणायची. ओके ओके. पण हल्ली म्हणजे ह्या मेथडनी मी बनवते, जिंजर शॉट त्याला म्हणते. जर 1 वाटी आपण आल्याचा रस घेतला, प्युअरली आल्याचा रस, त्याच्यामध्ये अर्धा वाटी लिंबाचा रस घालायचा निम्म्या प्रमाणात, आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे काळं मीठ घालायचं, म्हणजे ज्याला आपण ब्लॅक सॉल्ट म्हणतो, पादेलोण, हे घालायचं. हे असं करून फ्रिजमध्ये ठेवा. बाहेर सुद्धा व्यवस्थित टिकतं जर तुम्ही पाण्याचा हात त्याला लावला नाही, म्हणजे पाण्याशी संपर्क आला नाही. बाहेर सुद्धा 2-2 3-3 महिने व्यवस्थित टिकतं. सकाळी अनोशापोटी हे पिणं खूप उपयोगी पडतं ऍसिडिटी कंट्रोल व्हायला. म्हणजे ह्यांनी अगदी रोज ऍसिडिटीवरती, म्हणजे माझ्याकडे एक पेशंट आहेत, हे उदाहरण इतकं वेगळं आणि युनिक आहे की 2.5 वर्ष तो माणूस झोपला नाही आडवा. ओके. का तर झोपलं की घशाशी येतं, ऍसिडिटीमुळे बसून झोपतात ते, आणि बसूनच झोपायचं, हेच पद्धत त्यांची, पाय पसरून बसून झोपायचं, कारण आडवं झालं की घशाशी येतं. इतके मेजर इश्यू होतात, इतके मेजर इश्यूज होतात. आणि त्यांनी हे सुरू केलं. आणि मी आडवं पडून झोपतो असं एखादा जर माणूस सांगत असेल तर काय, म्हणजे त्याच्या आयुष्यातली ती चेंज आहे. हे जे आता हे पाणी जे आहे अद्रकचा, तुम्ही जिंजर शॉट्स म्हटलं, तर हे डेली घ्यायचं ज्यांना ऍसिडिटीचा इश्यू आहे? डेली घ्यायचं आणि पाण्यात घालून घ्यायचं. 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे हा जिंजर शॉट घालायचा आणि प्यायचं अनोशापोटी. ओके. बरं, पण आता असं खूप वेळा होतं की मी ट्रॅव्हलिंगला गेले आणि मला ऍसिडिटी झाली, किंवा मला ऍसिडिटीचा त्रास नाही पण आज काही कारणांमुळे झालेली आहे, किंवा मी जिंजर शॉट कॅरी केला नाही, विसरले, तर काय करायचं? अनोशापोटी, म्हणजे तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये गेलायत, कुठे ट्रॅव्हलमध्ये गेलायत, जेवायच्या आधी तुमचं प्लेट्स लागेपर्यंत अद्रकचा तुकडा, आल्याचा तुकडा सरळ मिठात बुडवायचा, कच्चा चावून खायचा. ते जिरू द्यायचं तिखटपणा 2 मिनिटं, तोपर्यंत लगेच पाणी प्यायचं नाही, आणि मग तुमचं मील सुरू करायचं. अगदी रामबाण उपाय आहे आणि छान उपयोग होतो ह्याचा. ओके. मॅम,